नमस्कार. आचार्य ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये तुमचं सहर्षी स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज बघत आहे माझ्यापाशी माझ्या डाव्या बाजूला गव्हाचा प्लॉट आहे आणि माझ्या उजव्या बाजूला हरभऱ्याचा प्लॉट आहे. आत्ता जस्टच हरभरा काढला. 2 एकराचा प्लॉट आहे हरभऱ्याचा. हा चांगल्या पद्धतीने उत्पादन पडलं. आज या व्हिडिओचं करण्याचं एक कारण असं आहे की शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न असतो की हरभऱ्याचा बेवड चांगला का गव्हाचा बेवड चांगला. तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज हा मी ब्लॉग करत आहे. तर शेतकरी बंधूंनो, हरभऱ्याच्या बेवडमध्ये आता जर तुम्ही बघितला तर हरभरा काढल्यानंतर किंवा हरभरा केल्यानंतर जमीन मोठ्या प्रमाणात भेगाळली जाते आणि मोठ्या प्रमाणात भेगाळल्यामुळं खोलवर त्यांच्या मुळ्या जाऊन जमिनीचे पूर्णपणे म्हणजे जमिनीतला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो रिलीज चांगल्या पद्धतीनं होतो आणि रिलीज झाल्यामुळं मातीला एक तडकपणा येतो आणि माती मोठ्या प्रमाणात फुटली जाते आणि मोठे मोठे भेगा पडतात. तर गव्हामध्ये असं होत नाही आहे. गव्हामध्ये काय होतं की गहू पीक घेतल्यानंतर जमिनीमध्ये माती मोकार पद्धतीने चांगल्या पद्धतीने वाढते, मोकार चांगली होते आणि मातीमध्ये मोहरी आल्यामुळं पिकाची म्हणजे फाटत नाही जमीन जास्त प्रमाणात. तर शेतकरी बंधूंनो, दोन्हीमध्ये असा एक विसंगती आहे की हरभऱ्याचं पीक हे सोटवर्गीय पीक असतं आणि गव्हाचं पीक हे तंतुवर्गीय पीक असतं. दोन्हीचं कार्य वेगवेगळं आहे. तंतुवर्गीय पिकाचं कार्य गव्हामध्ये जर बघायला गेलं तर आपण गव्हामधलं जे तंतुवर्गीय पीक आहे ते जमिनीमध्ये असणारे सोडियमची उपलब्धता करून पिकाची वाढ चांगल्या पद्धतीनं करतो आणि पिकाची वाढ केल्यामुळं मातीमध्ये प्रत्येक कणांचे विभाजीकरण करण्याचं काम चांगल्या पद्धतीनं करतो. त्याच्यामुळं गव्हाच्या जमिनीमध्ये किंवा गहू जिथं लागवड केलेली आहे आणि गहू काढल्यानंतर मातीमध्ये बऱ्याचशा पद्धतीनं मोकारपणा आलेला असतो आणि माती ठिसूळ होत असते किंवा मऊ वाटते आपल्याला. तसं NPKचं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीनं होतं आणि त्या मॅनेजमेंटमुळं माती एवढी सुपीक वाटू लागते की सुपीक मातीचं डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं होते. तसं जर आपण हरभऱ्याच्या रानात बघितलं तर हरभऱ्याच्या रानामध्ये सोटवर्गीय पीक असल्यामुळं त्याला ज्या नायट्रोजनच्या गाठी असतात, नायट्रोजनच्या गाठीमुळं नायट्रोजनची उपलब्धता चांगल्या पद्धतीनं वाढते आणि नॅचरली नायट्रोजन उपलब्धता चांगल्या पद्धतीनं असल्यामुळं मातीमध्ये आणि सोटवर्गीय पीक असल्यामुळं मातीमध्ये जे इरिगेशन ब्लॉक आहेत ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला चालू होतात आणि ते डेव्हलप झाल्यामुळं मातीमध्ये हवा पास होते आणि जमीन चांगल्या पद्धतीनं तापली जाते आणि खोलवरपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होतो. पण ह्याच्यामध्ये अजून एक विषय असा आहे शेतकरी बंधूंनो की गव्हाची लागवड जिथं झालेली आहे तिथं जर आपण ऊस पीक केलं तर ऊसाच्या पिकाची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने दिसते. पण हरभऱ्याच्या जिथं लागवड केली आणि हरभऱ्याच्या तिथं जर आपण ऊसाची लागवड केली तर तिथं ऊसाची जरा डेव्हलपमेंट खालवर दिसत असते. याचं कारण असं की ह्याच्यामधला जो सोडियम आहे तो सोडियम उचलल्यामुळं जमिनीचा pH रेशो चांगला येतो, EC रेशो चांगला राहतो, कार्बन ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने राहते आणि याच्यामध्ये कार्बन ॲक्टिव्हिटीमध्ये जर बघायला आपण दुसऱ्या जर गोष्टी बघायला गेलो तर याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त येतं आणि नायट्रोजनचं जास्त प्रमाण झाल्यामुळं पिकाची वाढ नायट्रोजन जास्त मिळाल्यामुळं इतर अन्नद्रव्यांचे सप्लाय थोड्याफार प्रमाणात कमी राहतं आणि कमी राहिल्यामुळं पिकाची डेव्हलपमेंट ते कमी असल्यामुळं जाणवायला चालू होतं. तर मी आजपर्यंत माझ्या अभ्यासातून आणि जे मी आत्तापर्यंत बघितले समोरासमोर त्या पद्धतीनं जर आपण बघायला गेलो तर गव्हाच्या लागवडीमधलं ऊसाचं पीक चांगलं असतं. दुसरी जे जमिनीची सायकल असते त्या सायकलमध्ये सगळ्यात मेन महत्त्वाचं काम, जर ऊसावर ऊस आपण पीक घ्यायला लागलो आणि ऊसावर ऊस पीक घेताना उत्पादनचा रेशो खाली येतो आणि उत्पादनचा रेशो खाली आल्यामुळं आपण बऱ्याचशाच गोष्टी असं करतो की त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी NPKची उपलब्धता जास्त करायला चालू करतो किंवा रासायनिक फर्टिलायझर जास्त टाकतो. तर शेतकरी बंधूंनो, जर ऊसावर ऊस घेण्याऐवजी जर आपण आडसाल लागवड करत असला किंवा सुरू लागवड करत असला, लागण झाल्यानंतर खोडवं पीक घेतो आणि खोडवं पीक घेतल्यानंतर जो कालावधी आपला 3 वर्षाचा जातो, 3 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर जर आपण याच्यामध्ये जे तिमाही पिकामध्ये
एकदल वर्गीय पीक आणि दुदल वर्गीय पीक दोन्ही जर केले तर जमिनीची सायकल अर्ध्यापैकी पूर्ण होते आणि जमिनीची सायकल चांगल्या पद्धतीने पूर्ण झाल्यामुळं पुढच्या पिकाला जे आपण ऊस पीक लावणार आहे किंवा ऊस पीक सोडून दुसरी जी पिकं लावणार आहे त्या पिकासाठी जमिनीची परिपक्वता पूर्ण होते आणि परिपक्वता पूर्ण झाल्यामुळं आपल्याला रिस्टार्टमध्ये नवीन प्रकारे जमिनीची डेव्हलपमेंट चांगली मिळते आणि पिकाची वाढ चांगल्या पद्धतीनं होते. अशीच माहिती तुम्हाला चांगली वाटत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. नमस्ते.